तुमच्याकडे एकाच कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज असतील तर याप्रमाणे तुम्ही हे कटिंग करू शकता. तर इथे बघा सगळ्यात अगोदर एका कस्टमरचे 5 ब्लाऊज होते, तर सगळ्यात अगोदर मी एक ब्लाऊज पूर्ण कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर 4 अस्तर एकावर एक व्यवस्थित असे ठेवून घेतले. अस्तर ठेवताना आपल्याला अस्तर सगळ्यात अगोदर प्रेस करून घ्यायचे किंवा प्रेस करून नाही झालं तरी पण व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे सगळे अस्तर एकावर एक परफेक्ट आहेत का, आणि सगळे अस्तर एकावर एक ठेवून झाल्याच्या नंतर मग आपण जे मेन अस्तर कटिंग केलेलं आहे ते त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. अशा प्रकारे आपले 5ही ब्लाऊज जे आहेत ते खूप कमी वेळात कटिंग करून होतात आणि आपला वेळही वाचतो. तर अशा प्रकारे तुम्ही खूप सारे ब्लाऊज कटिंग करू शकता. तर इथे बघा एकत्र मी इथं 4 ब्लाऊज कटिंग केलेले आहेत. आणि इथे आपल्याला बाहेरला जॉईंट द्यायला लागणार आहे, ते आपण स्टिचिंग करताना देऊ शकतो किंवा जर तुमचं मेन फॅब्रिक जास्त असेल तर बाहेरला जॉईंट देण्याची पण काही गरज पडत नाही. आता जे आपण ब्लाऊज कटिंग केलेले आहे ते सेपरेट ठेवून घेऊया. खाली ब्लाऊज पीस ठेवायचा आणि त्याच्यावर आपण जे एकत्र ब्लाऊज पीस कट केले त्याचा एक एक पार्ट असं घेऊन प्रत्येक ब्लाऊज पीसवर ठेवून द्यायचा. ते बघू शकता सगळे कटोरी बाही आपले जे पार्ट आहेत ना कटोरी ब्लाऊजचे 5ही ते असे सेपरेट करून एकावर एक ठेवून द्यायचे. आणि खूप कमी वेळात आपले अशा प्रकारे खूप सारे ब्लाऊज कटिंग करून होतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच महत्त्वपूर्ण टिप्स आपल्या चॅनलवर देत असते. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.